किती, ही परंपराच आपल्याला जी लाभली ना सद्गुरू प्रल्हाद महाराजांमुळे, हे सगळं आपल्याला कळालं. तर तुमच्या माझ्यासारखी विदर्भात वराडात राहणारी, आत्ताचा नाही, एक 100-125 वर्षापूर्वीचा विचार करा की कुठे गोंदावलं, कुठे ती नामनगरी, आपण तिथे कसे पोहोचलो असतो, आपल्याला कोण घेऊन गेलं असतं. प्रपंचाच्या या रहाटगडग्यामध्ये आपण गुंतलेले सगळे, आणि प्रपंच कधीच आपल्याला सोडावा वाटत नाही. मग समर्थांनी त्याच्यामध्ये एक सोपी युक्ती आपल्याला करून दिली की ते म्हणाले, बाबा प्रपंच तर सोडणं शक्य नाही, नव्हे नव्हे तो करायलाच हवा, पण तो मीपणाने न करता राम करता या भावनेने जर आपण केला तर तो तुमच्या कल्पनेपेक्षा मी चांगला करून दाखवेन. महाराज म्हणाले ना, मला माझा प्रपंच करता नाही आला. लगेच दुसरं वाक्य आहे, मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. काय महाराजांचं बोलणं होतं, मला माझा प्रपंच करता आला नाही, पण मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. आणि पुढे म्हणाले की तुमच्या चिंतेचं, तुमच्या काळजीचं, तुमच्या भयाचं गाठोडं माझ्या चरणांवर ठेवा रे, आणि निर्धास्त राहा. ते आपल्याला ओरडून ओरडून सांगतात, कळवळून सांगतात, प्रेमाने सांगतात की अरे नका काळजी करू, मी आहे. किती किती घटना आपल्या महाराजांनी फार सुंदर सूत्र सांगितलं. ते म्हणाले, तुम्हाला असं वाटतं का मी तुमचा पाठीराखा नाही, किंवा असा विचार करून पहा की मी तुमच्या प्रपंचात तुमची दक्षता, तुमची काळजी घेतो की नाही हे पाहण्यासाठी महाराज म्हणले, थोडा वेळ दूर असं डोंगरावर जाऊन बसा, डोळे लावून बसा थोड्या वेळ, आणि विचार करा की बालपणापासून आतापर्यंत मी स्वतः केलं असं काय आहे. आणि मग विचार करा की अशी तुमच्या प्रपंचात कितीतरी वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की ज्या वेळेला सगळे आधार सुटलेले होते, आता आपण संपणार. आता काय होतं की कधी पैशाची चणचण, कधी योग्य माणसाची चणचण आपल्या आयुष्यात पडते, आणि त्यावेळेला आपल्या आयुष्यात असं कुणीतरी येऊन जातं, कुठून तरी पैसा उभारला जातो, आणि आपलं काम कितीतरी वेळा आपण हतबल झालेलं असताना आता हे काम शक्यच नाही, आता सगळं काही संपलंय, ही गोष्ट आयुष्यात आता होणारच नाही, अशी आपल्या मनाने खात्री केलेली असताना क्षणभरात काहीतरी होतं, आणि त्या काळजीतून, त्या चिंतेतून आपण किती वेळा सुटलेलो आहे याचा विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल की खरोखर महाराज आणि जिजीमाय आपल्या पाठीशी कायम आहेत, कायम.